सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून राज ठाकरे यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या या पक्षांकडून निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचं राज ठाकरेंनी अभिनंदन केलेलं आहे। तशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केलेली आहे आणि तीच बातमी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। सस्नेह जय महाराष्ट्र असं म्हणत त्यांनी या पोस्टला सुरुवात केली। निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी ही लढाई होती, पण अशा लढतीमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अशा आशयाची ही पोस्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत असेल असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरी सांडतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्या साठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतो, MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळं आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचं आहे। निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया। आपला नम्र राज ठाकरे अशी एक पोस्ट, अशी सोशल मीडियावर पोस्ट राज ठाकरे यांनी केलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी खचून जाऊ नका, आपल्याला पुन्हा लढायचं आहे, पुन्हा पक्ष उभारू, पुन्हा एकदा जोमानं कामाला लागू असं आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना। मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। अभ्यंकरजी, राज ठाकरे यांनी ही पोस्ट केलेली आहे, त्यांनी अभिनंदन तर केलंच आहे, मात्र कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले, खचून जाऊ नका, पुन्हा एकदा पक्ष संघटनेच्या कामाला लागू, लवकरच पुन्हा भेटू, पुन्हा कामाला लागू। नाही, नक्कीच, म्हणजे खरोखर संतोष दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय जीव ओतून काम केलं होतं। परंतु राजकारण म्हटलं की तुम्हाला पराभव किंवा विजय या दोन्ही गोष्टी चाखाव्याच लागतात आणि जे काय मिळालं ते आम्ही मान्य केलेलं आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जो काही सत्तेची शक्ती, बळाचा वापर हे काय सगळं बघितलं, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे। असो, झालं गेलं, विषय संपलेला आहे। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ह्या अशा गोष्टींनी आम्ही सन्माननीय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत किंवा शिवसैनिक असतील, हे कुठल्याही प्रकारे खचून जाणार नाहीत याची 100% सगळ्यांना खात्रीच आहे। आणि सन्माननीय राजसाहेबांनी जे पत्रारूपी आवाहन केलेलं आहे त्याला 100% शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक हे पूर्ण ताकदीने साथ देतील। आणि तुम्हाला दिसेल ज्या प्रकारे आत्ता सुद्धा तुम्ही जर नीट अभ्यास केलात तर मुंबईतील मराठी माणूस चांगल्या प्रकारे उत्तम ताकदीने दोन्ही पक्षांच्या मागे उभा राहिला। यश थोडक्यात हुकलं, जे काय वल्गना करत होते की आम्ही इतके पार जाऊ, तितके पार जाऊ, ते आता मला वाटतं अतितटी पार टोकाटोकापर्यंत होते जिंकत असो, त्यांचंही अभिनंदन। परंतु एक गोष्ट नक्की भविष्यात तुम्हाला दिसेल, शिवसेना असेल किंवा मनसे असेल, हे पूर्ण ताकदीने जे काही महाराष्ट्रद्रोही किंवा महाराष्ट्राच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात जे काही घडेल त्याला पूर्ण ताकदीने मी रस्त्यावर उतरून त्याच्यावरती काम करू। बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।